शेवटलं सत्र, शेवटला दिवस नाही. आणि हे 3 दिवस 4 दिवस कसे गेले आम्हाला समजलं नाही. एक खूप सुंदर सहभागिता कळवा मंडळीतील प्रियजनांची आम्हाला लाभली. त्याबद्दल मी प्रभूचे प्रथमतः आभार मानतो. मंडळीने आम्हाला आमंत्रण दिलं, वडिलांनी आम्हाला योग्य समजलं, त्याबद्दल मंडळीतील वडिलांचे देखील मनापासून आभार मानतो. आमची खूप सुंदर सोय घेण्यात आली, करण्यात आली. नवीन जोडपं है ना, तरुण जोडपं ज्यावेळेस अशा प्रकारे सेवेमध्ये पुढाकार घेतात त्यावेळेस मनाला खूप आनंद होतो. प्रशांत आणि सिस्टरच्या घरामध्ये आमची चांगली सोय करण्यात आली. कार्निवलला म्हणलो, ये डैडी और डॉटर बहुत खिलाते हैं आपको, किधर भी गए तो छोड़ते नहीं. डैडी के पास बहुत सारे ऑप्शन है और डॉटर के पास बहुत सारे ऑप्शन. दोघांनी इतकी काळजी घेतली. नाश्त्याच्या वेळेस एक पदार्थ नव्हताच, एकपेक्षा जास्त पदार्थ होता. म्हणून या कुटुंबाचे देखील प्रभूमध्ये आम्ही आभारी आहोत. काही प्रियजनांनी आपल्या घरामध्ये आमंत्रण दिलं. नाव घेऊ इच्छित नाही, कारण प्रभू त्यांचं प्रतिफळ त्यांना नक्कीच देणार आहे. त्यांच्याबद्दल देखील प्रभूचे आभारी आहे. काही अनेकांनी घरी बोलवलं, परंतु वेळेअभावी येता येत नाही. परंतु जेव्हा कधी प्रभू वेळ देईल त्या प्रकारे तुम्हाला भेटण्यास आपण बघूया कशा प्रकारे. मला माहितच होतं एक विषय प्रभूने जो मनामध्ये दिला तो तुमच्या समोर ठेवू इच्छित आहे. मला माहित नाही काही नवीन आलेले आहेत की नाही. सगळे चेहरे मी पाहतो, परंतु एक सिस्टर जी काल आले त्यांना मी पाहते. ते 2-3 महिने आज आलेले आहेत. त्यांना प्रभूचे आभार मानतो. मी प्रार्थना केली आणि प्रभू त्यांना घेऊन आला. विषय म्हणून समोर थोडं कन्फ्युजन मध्ये होतं, प्रभू कोणता विषय घ्यायचा आहे. आणि मग जशी प्रभू प्रेरणा देईल त्या प्रकारे आपण वचन पाहूया. छोटीशी प्रार्थना करूया. आणि स्वर्गातील देवा, पुन्हा एकदा तुझ्या समोर आम्ही दंडवत घालतो. तुझे आभार आणि तुझे उपकार मानतो देवा, कारण तू थोर असा देव आहेस. तुझा मनोरथ तुझ्या लोकांच्या पुढे उडून ठेवतोस. तुझं अंतःकरण, तुझं मन प्रभू ते अद्भुत आहे आणि तुझं चित्त तुझ्या लोकांकडे लागलेलं आहे स्वर्गीय. जेणेकरून आम्ही विश्वासणाऱ्यांनी, आम्ही लोकांनी हे समजावं, ओळखावं की माझं चित्त कोणाकडे लागलेलं आहे प्रभू. म्हणून आजचा हा संदेश जो तुझ्यापासून आलेला आहे तो तुझ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता माझ्यासारख्या योग्य दासाला तुझी कृपा करू. शरीर अशक्त आहे, विचार बुद्धी अशक्त आहे, परंतु पवित्र आत्मा जो तू दिलेला आहेस तो सामर्थ्याने भरलेला आहे. आणि म्हणून त्या सामर्थ्याने तुझं वचन तुझ्या मंडळीच्या समोर देण्यास तुझी कृपा करू. पुन्हा एकदा तुझ्या दासाला तुझ्या दयासनाच्या तुझ्या कोसाच्या आड तुला पोहोचवून. मी नाही तर माझा ख्रिस्त आमच्या जीवनातून दिसावा म्हणून तुझी कृपा करू. प्रार्थना करणार प्रभू येशू ख्रिस्त त्याच नावात करीतो म्हणून तू आहे. किती मुद्दे घेऊ? ठीक आहे, लास्ट आहे. ठीक आहे, बघूया. जितके मुद्दे जमले तितके मुद्दे घेण्यास प्रभू सहायता करू. ठीक आहे. जो वेळ आहे त्या वेळामध्ये काही प्रियजन आहेत म्हणून देवाचा आत्मा मला त्या गोष्टीकडे घेऊन जाण्यास वारंवार प्रेरणा देत आहे. म्हणून जो विषय आपला तो बाजूला ठेवतो. ठीक आहे. आणि जे प्रियजन आहेत तुमच्यासाठी पण तो विषय आहे आणि त्यांच्यासाठी पण आहे. आमचा विषय होता घर. आम्ही घर ह्या विषयावर पाहत होतो. आम्ही परवा कोणत्या घराबद्दल बघितलं? कोणाचं घर? परवा कोणाचं घर होतं? परवाच विसरलं तर मला कोणाचं घर होतं? जकर्या आणि अलिशबा. लुकाचं सुवर्तमान याचा 1 अध्याय आणि 23 वचनामध्ये है ना, आम्ही पाहिलं की जकर्या आपली सेवा पूर्ण करून कुठे आला? आपल्या घरी परतला. ठीक आहे.
आणि त्यामधून प्रभूने आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या. आज तुमच्या समोर पुन्हा एकदा एका घराबद्दल सांगणार आहे, शिकवणार आहे. ठीक आहे. आणि ते घर कसं आहे, त्या घराकडे जे प्रियजन आलेले आहेत है ना, विशेष करून आपला वेळ काढून तुम्ही देखील लक्ष द्या. ठीक आहे. कोणाच्या घराबद्दल आम्ही शिकणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये विशेष करून सर्वात पहिले घराचा उल्लेख नवीन करारामध्ये कुठं आलेला आहे. मत्तयाचं शुभवर्तमान याचा अध्याय 2 काढूया. मॅथ्यूज गॉस्पल चॅप्टर नंबर 2. मत्तयाचं शुभवर्तमान याचा अध्याय 2. मत्तयाचं शुभवर्तमान याचा अध्याय 2 आणि ह्या दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये नवीन करारामध्ये सर्वात प्रथम जो घर आहे, घर, त्या घराचा उल्लेख आलेला आहे. मी ते वचन वाचतो. 11वं वचन आणि तुम्ही मला सांगा ते घर कोणाचं आहे. ठीक आहे. 11वं वचन. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला काय केले, नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधर्व ही दाने त्याला अर्पिली. ठीक आहे. कोणाचं घर आहे, कोणाचं घर आहे? मरिया आणि योसेफाचं आम्ही म्हणतो, परंतु त्याच्यासोबत अजून एक आहे ज्याचं घर आहे. कोण आहे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा अनेक घरांमध्ये काय करत आहे, जात आहे ना. अनेक घर. आम्ही असं वाटतं की तो 7 घरांमध्ये गेला, 8 घरांमध्ये गेला, परंतु प्रभू येशू ख्रिस्त अनेक घरांमध्ये गेला आणि प्रत्येक घरामध्ये जात असताना त्याने त्या घराचं चित्र बदललेलं आहे, परिस्थिती बदललेली आहे. भूतकाळामध्ये त्या घराची परिस्थिती जी होती त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या घरामध्ये आला, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या घराची परिस्थिती काय केली, बदलून टाकलेली आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त जो लोकांच्या घरामध्ये लोकांना व्यवस्था शिकवण्याच्या अगोदर घरामध्ये कसली व्यवस्था असली पाहिजे, कुटुंबामध्ये कशा प्रकारे व्यवहार असले पाहिजेत, घर कशा प्रकारे असलं पाहिजे, लोकांना बोलण्याच्या अगोदर पवित्र शास्त्राच्या द्वारे संपूर्ण जगाच्या समोर तो स्वतःच्या घराचं काय करत आहे, कित्ता ठेवत आहे. खूप सुंदर गोष्ट आहे प्रियानो. बाकी कोणाच्याच घराचा उल्लेख पहिले केलेला नाहीये, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या घराचा उल्लेख पहिले केलेला आहे. मत्तय शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचन 11. प्रियानो, ते त्या घरात आल्यावर कसं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं घर, कसं आहे प्रभू माझं घर, याच्यामध्ये विशेष करून पाहण्यास प्रभू सहाय्य करो. प्रियानो, प्रभूला कुटुंबामध्ये आणि घरामध्ये खूप आनंद आहे. त्याच्या अंतःकरणाला आनंद वाटतो ज्यावेळेस कुटुंब त्याच्या सेवेसाठी, ज्यावेळेस कुटुंब त्याच्या गौरवासाठी कशा प्रकारे पुढे येतं. प्रभूच्या मनाला खूप आनंद वाटतो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच आता काही वर्षानंतर लोकांच्या घरोघरी जाणार आहे, त्यांना व्यवस्था शिकवणार आहे, परंतु त्याच्या अगोदर पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या घराची व्यवस्था आमच्या समोर ठेवत आहे. खूप मोठा विषय आहे, म्हणून हा विषय कदाचित आज संपवता येणार नाही, परंतु जो छोटासा भाग जो आज आम्ही पाहणार आहोत त्या भागाकडे लक्ष देऊया आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं घर कसं आहे हे पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आमंत्रण देतो की या माझं घर बघा कसं आहे, कसं आहे प्रभूचं घर बघा. त्या ठिकाणी आम्ही काही मुद्दे पाहणार आहोत आणि त्या मुद्द्यांमधून प्रभू येशू ख्रिस्ताचं घर कसं आहे हे आम्ही शोधूया. प्रियांनो, मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 2. आता मी हळूवार तुमच्यासाठी त्या घराच्या आजूबाजू घडणारी परिस्थिती काय करत आहे, ठेवत आहे. आम्हा सर्वांना ठाऊक आहे ना, आज 25 डिसेंबर आहे. जग नाताळ साजरा करत आहे, ज्याला ताळच नाहीये. काय नाहीये, ताळच नाहीये त्याला. तो बिनताळाचा नाताळ आहे की नाही.
परंतु ह्या ठिकाणी जे प्रियजन आलेले, तुम्हाला इथं स्टार दिसणार नाही, तुम्हाला इथं झुंबर दिसणार नाही, तुम्हाला इथं ते लाल ड्रेस घालून आलेला है ना, कार्टून सारखा त्याचा चेहरा नाचत असलेला तो पण दिसणार नाही. मजाक बनवून ठेवलेला आहे ख्रिस्ती जगाने प्रभू येशू ख्रिस्ताचा. वाईट वाटतं तो विषय नाहीये, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छित आहे प्रभूची कशा प्रकारे प्रभूच्या घराची व्यवस्था आम्ही पाहणार आहोत. या भागातून काय परिस्थिती होत आहे बघा. प्रभूच्या घरामध्ये कोण आलेले आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचं घर कुठं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या घरामध्ये कोण राहत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या घरामध्ये काय सुरू आहे. पवित्र शास्त्र या सर्व गोष्टी उघड करून आम्हाला दाखवत आहे. तो लाजत नाही. स्वर्गातील देव प्रभू येशू ख्रिस्ताचं घर तुम्हाला मला दाखवण्याकरिता लाजत नाही. तो म्हणतो येऊन पहा, येऊन पहा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला येऊन पहा. ज्यावेळेस आंद्रियाने विचारलं आपण कुठे राहता, तो काय म्हणाला, कम अँड सी. तीच त्याची इच्छा आहे. आज पण तो तुम्हाला आणि मला बोलवतोय, कम अँड सी, यू विल फाइंड माय हाऊस. तुम्हाला माझं घर दिसेल, या आणि पहा. पाहिल्यानंतर ते त्या ठिकाणी राहिले. प्रिया, ते कधीच प्रभूला सोडून गेले नाही. बघूया काय परिस्थिती या घराची. मत्तयाचं शुगड तुम्हाला अध्याय 2 मी वाचतो. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून ज्ञानी लोक यरुशलेमास येऊन विचारपूस करू लागले. काय झालं, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. तारीख दिलेली नाहीये, वेळ दिलेला नाहीये, परंतु तिथं असं सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस या जगामध्ये जन्म झाला. का बरं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल बायबल एवढं बोलतं? कारण प्रभू येशू ख्रिस्त मानव जातीचं कल्याण करण्याकरिता, मनुष्याला त्याच्या पाप अपराधांपासून सोडवण्याकरिता या पृथ्वीवर आलेला आहे. तो पापी लोकांना मारत नाही, तर पापी लोकांना वाचवतो. प्रियातलं, तो त्याकरिता ह्या जगामध्ये आलेला आहे. आता ज्यावेळेस तो जगामध्ये आला, नक्कीच त्याचा जन्म ह्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. कसा झाला त्याचा जन्म, तिथं असं सांगितलेलं आहे. आता हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होऊन लगभग 1.5 ते 2 वर्ष झालेले. किती वर्ष? 1.5 ते 2 वर्ष. असं समजू नका की आता तो गोठ्यामध्ये आहे. तो गोठ्यामध्ये नाही. 11व्या वचनामध्ये तो शब्द वापरलेला आहे, घरात. कुठे प्रभू येशू ख्रिस्त? घरात आहे. रस्त्यावर आम्हाला दिसतं लोक कशा प्रकारे गोठा बनवतात आणि गोठ्याच्या बाहेर कोणाला बनवतात? त्या ज्ञानी लोकांना, मागी लोकांना, है ना. जगाने सगळं उलट फुलट केलेलं आहे. बायबल मध्ये आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होऊन 1.5 ते 2 वर्ष होऊन गेली, त्यावेळेस कोण आलं? ज्ञानी लोक आले. ज्ञानी लोकांना राजे म्हटलेले आहेत. हे राजे आले कोणाला भेटण्यासाठी? प्रभू येशू ख्रिस्त जो राजांचा कोण आहे? असा आहे. ज्ञानी लोक, मूर्ख लोक भेटायला नाही आलेत प्रभूला. कोणते लोक भेटायला आले? ज्ञानी लोक, ज्ञानवंत लोक. कोणते लोक होते हे? ताऱ्यांचा, गगनांचा, सूर्यांचा, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे असे होते. खूप ज्ञानी होते, खूप मोठे होते, खूप श्रेष्ठ होते. आणि त्यांना ठाऊक होतं की कशा प्रकारे ह्या जगामध्ये मसीहा येणार आहे. आता हे लोक मूर्तीपूजक होते अगोदर. हे लोक कशा प्रकारे मूर्तीपूजाच्या देशामध्ये राहत होते. परंतु ज्यावेळेस मूर्तीपूजाच्या देशामध्ये राहत असताना त्यांना सांगण्यात आलं होतं मसीहा येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. म्हणून काय करा? लक्ष द्या. तो ज्यावेळेस येणार त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? त्याला जाऊन भेटायचं आहे. अनेक वर्षांपासून हे सगळे लोक त्याची काय पाहत होते? वाट पाहत होते. कोणतं राष्ट्र आहे? मूर्तीपूजेचं राष्ट्र आहे. आणि जिथं प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आला ते यहुदी लोक, इस्रायल लोक तेच त्या ठिकाणी झोपलेले होते. प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत नव्हते. परंतु या मूर्तीपूजाच्या देशातून विचार करा,
मूर्ती पूजा करणारे, ज्यावेळेस त्यांना खरा मसीहा समजला, ज्यावेळेस त्यांना खरा येशू समजला, येशू काय करतो, येशू माझ्या जीवनामध्ये काय करतो, माझं कल्याण करतो, येशू माझ्या जीवनातून अशुद्धता काढून टाकतो. येशू कोण आहे, सरदार आहे. येशू कोण आहे, सोबत राहणार आहे. येशू कोण आहे, मृत्यूला हरवणार आहे. ज्यावेळेस ज्या लोकांना समजलं मूर्तीपूजक होते, ते सर्व सोडून कोणाला भेटायला आले, मूर्तीला भेटायला आले का, नाही. मूर्ती सोडून मूर्तीला भेटायला आले नाही, मूर्ती सोडून जिवंत देवाला भेटायला आले. ज्याने शरीर धारण केलं, ह्या जगामध्ये आला तो. तिथं माग आमची एक सिस्टर बसलेली आहे, तिला बिचारीला मराठी समजत नाही, आशा अम्मा है की नहीं. मैं बीच बीच में आपके लिए हिंदी में बात करूंगा, ठीक है. ऐसे लोग मूर्ति पूजा छोड़कर किधर आए, प्रभु यीशु मसीह की क्या करने के लिए आए, आराधना करने को आए, उसको मिलने को आए. क्यों आए, क्योंकि उनको पता था मूर्ति में कुछ भी नहीं है. उसको कान है पर वो सुनती नहीं है, उसको आंख है पर उसको दिखाई नहीं देता है, उसको जबान है पर वो बोल नहीं सकती, उसको दिमाग है पर वो विचार कर नहीं सकती है, हाथ है पर चला नहीं सकती है, पैर है पर जा नहीं सकती है. बाइबल कहता है जो ऐसे मूर्ति की उपासना करते हैं वो भी उनके जैसे ही होते हैं, ते पण तसेच असतात. आता ह्या लोकांना समजलं, बापरे, मग आता यांनी काय केलं, यांनी सगळं सोडलं आणि ते कोणाला भेटायला आले, येशूला भेटायला आले. येशूचं घर आम्हाला पाहायचंय, येशूचं घर कसं आहे, येशू कसं आहे. जसे तुम्ही आज आले कोणाला भेटायला, आम्हाला नाही, कोणाला भेटायला आले, प्रभू येशू ख्रिस्ताला. कसा आहे तो येशू, बघा या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. मग या त्या गावामध्ये आले, आता येशूचा जन्म होऊन 1.5-2 वर्ष झालेले आहेत. आता तो गोट्यात नाही, आता कुठे आहे तो, आता घरामध्ये आहे. मग काय झाले, हे ज्ञानी लोक आले, कशावर आले, त्या ठिकाणी उंटांवर आले असतील, भरपूर लोकांना घेऊन आले आणि 1.5-2 वर्ष कशा प्रकारे उंटावर प्रवास करत 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 शेवटी कुठे पोहोचले, त्या गावात पोहोचले जिथं प्रभू येशू ख्रिस्ताचा काय होणार होता, जन्म. आता 1.5 वर्ष झाले आणि बघा ते आतमध्ये आले. आतमध्ये आल्यावर काय झालं, त्या राजवाड्यात घुसले. ते त्यांना वाटलं प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला पाहिजे, राजवाड्यात, महलामध्ये. म्हणून हे कुठे गेले, राजाच्या महलात गेले. महलात जाता क्षणी त्यांनी पाहिलं काय मोठं महल, काय लोक आतमध्ये, आणि जाता क्षणी काय म्हटले ते, यहुद्यांचा राजा जो जन्मास येणार आहे तो कुठं आहे. ते लोक सगळे परेशान झाले, हे असं काय बोलायला लागले, अरे हो का राजा, हेरोद राजा, हा नाही राजा, यहुद्यांचा राजा जो जन्मास येणार आहे. कुठे ते मूर्ख नाहीयेत, त्यांना मूर्ख बनवता येत नाही. ते ताऱ्याला पाहून 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 प्रवास करत करत त्या गावापर्यंत आले. मग काय झालं, वेशीच्या आतमध्ये घुसले, महलामध्ये घुसले. महलामध्ये वेगळाच राजा बसलाय, दाढी मोठी त्याची, त्याचा मस्त पैकी पेहराव, आणि तो त्यांना बोलतोय इकडे या. यो छोटा एवढा आणि एवढा मोठा कसा झाला, त्यांना समजलं यो राजा नाही. राजा कुठे, त्यांना कळालं इधर कुछ तो गडबड है की नाही. मग ही गडबड विचारायला गेली आणि मग तो राजा भयानक होता. मग आता त्या राजाला काय वाटलं, त्या राजाला वाटलं आता अरे बापरे, कोणतरी जन्मास येणार आहे, म्हणजे जन्मला आहे. राजाला भीती वाटायला लागली, म्हणजे माझं राज्य काय होईल, आता निघून जाईल, तो राजा मोठा होईल आणि मला काय करल, मारून टाकल. राजा भ्याला. राजाने काय केलं, राजाने सगळ्या लोकांना बोलवलं, याचकांना बोलवलं, शास्त्र्यांना बोलवलं, त्या ठिकाणी सर्वांना जमा केलं आणि विचारायला लागलाय, सांगा कोण राजा जन्मास येणार आहे, येशूचा जन्म कुठं होणार आहे. आणि मग ते सगळे बायबल घेऊन बसले, नियमशास्त्र घेऊन बसले आणि राजाच्या समोर भीत सांगितलं,
आपल्याच इकडे जन्मास येणार आहे, मग त्याची वेळ सांगा. मग ते म्हणत हा इथंच जन्मास येणार आहे. त्यांना ठाऊक नाही. राजा भ्याला, याजक भ्याले, संपूर्ण गाव भ्यालं. का भ्याले? अरे कोण मोठा एवढा ताफा घेऊन आलेला आहे, या महलामध्ये एवढे उंट कसे आले, या महलामध्ये एवढे लोक कुठं आले, कोणाला भेटायला आले? हेरोदाला नाही, मूर्तीपूजक देशामधून आले. ह्या राजाला भेटायला नाही आले. कोणत्या राजाला? ह्या गावच्या लोकांनाच माहित नाही की प्रभू येशू ख्रिस्त कुठं जन्मलेला आहे. सगळे झोपले, सगळे आळशीपणाने पडलेले आहेत त्या ठिकाणी. मग काय झालं? मग राजा खूप चतुर होता, वाईट होता, खान होता. मग राजा जाऊन काय बोलला त्यांना? राजा जाऊन बोलला, बरं ठीक आहे, तुम्ही काय करा, या राजाचा शोध घ्या, जावा गावामध्ये, आणि तो तुम्हाला भेटला मग काय करा, मला बी येऊन सांगा, म्हणजे मी पण कशाला येईल, त्याला नमन करायला येईल, त्याच्या समोर काय करायला येईल, दंडवत घालायला येईल. आणि अशा प्रकारे काय झालं, हे निघाले परत राजवाड्यामध्ये. राजा नाहीये, किधर है राजा? वो निकल गए फिर से, और जाते जाते फिर उनको क्या दिखाई दिया, वो तारा दिखाई दिया. वो खुश हो गए और तारा आगे आगे जाते रहा, पुढं पुढं चालला. आणि हे कुठं होते, त्याच्या माग 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 गेले. आणि कुठं थांबला तो तारा माहितीये का? तो तारा थांबला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं काय होतं, घर होतं. महल नाही, राजवाडा नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचं छोटस घर, गोठा पण नाही. आता गोठ्यातून कुठे आला तो, घरामध्ये आला. आता घरामध्ये 2 वर्षाचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. किती वर्षाचा? 2 वर्षाचा. एवढा लहान आणि एवढे मोठे राजे लोक, एवढे मोठे ज्ञानी लोक कोणाला भेटायला आले? प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला आले. बघा आता लक्ष द्या, 10वं वचन समजलं? एवढं भाग समझ में अम्मा है ना? अभी आगे देखो क्या होता है. बघा 10व्या वचनामध्ये तिथं असं सांगितलेलं आहे, तो तारा पाहून त्यांना अतिशय काय झाला, आनंद. किसको देख के? तारे को देख के उनको बहुत खुशी हुई. क्यों खुशी हुई? क्योंकि तारे ने किसको दिखाया, घर में कौन है, प्रभू येशू मसीह है. घरात प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ते उतरले आपल्या उंटांवरून आणि कुठे गेले, त्या घरात गेले. आता त्या घराच्या किती गोष्टी पाहणार आहे आम्ही? 7 गोष्टी पाहणार आहे. किती गोष्टी पाहणार आहोत? 7 गोष्टी पाहणार आहोत. ठीक आहे, बघूया किती गोष्टी पाहायला जमतात. थोडं 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 घे. कितपर्यंत समजलं? 7 म्हणतात क्षणी आमचा लगेच आकडा जातो, बापरे. ठीक आहे, तसं होणार नाही. 7 गोष्टी या घराच्या बाबतीत आम्ही शिकणार आहोत. समझलं बैकग्राउंड? अभी तक अम्मा समझ में आ गया? अभी क्या है ये घर में, घरात काय आहे? चला बघा, ये उतरले आणि या घरात गेले. घर में क्या है? अभी 11वां वचन गौर से सुनो. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बालक आपली आई मरिया जवळ होता. क्या है घर के अंदर? कौन है घर के अंदर? प्रभू येशू मसीह है. सगळ्यात पहिली गोष्ट घराच्या संदर्भामध्ये विश्वासणाऱ्यांनो लक्ष द्या. काय आहे घरामध्ये? घरामध्ये ख्रिस्ताची काय आहे? समक्षता आहे, ख्रिस्ताचं अस्तित्व आहे. पहिलं घर जे देवाने तुमच्या आणि माझ्या समोर ठेवलेलं आहे. बाकी कोण नाहीये. क्रिसमस फादर नहीं है ना, सेंटा क्लॉस नहीं है, लाल कपड़े वाला घूमने वाला टंग 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 बजाने वाला वो भी नहीं है. कौन है अंदर? प्रभू येशू मसीह है अंदर. पहिला मुद्दा, घर काय दाखविते? घरामध्ये ख्रिस्ताची काय आहे? उपस्थिती आहे. ही इज प्रेझेंट इन दॅट हाऊस. आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे. माझ्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे की मूर्ती आहे? मी म्हणतो ख्रिश्चन लोकांना पण, विश्वासणाऱ्यांना भी म्हणतो, है क्या कोई मूर्ति, है क्या कोई दूसरी चीज? प्रभु के साथ और कुछ तो भी चाहिए, और कुछ तो भी चाहिए, है क्या? अभी स्टाइल हो गया है नया, जवानों के लिए खास बोलते हैं.
अभी सिर्फ प्रभु यीशु मसीह से काम नहीं चलता है, और कुछ तो भी चाहिए। प्लेट में खाते हैं, नूडल्स खाए, कल फ्राइड राइस खाए, थोड़ी देर से क्या आया, शेजवान आया, थोड़ी देर से लॉलीपॉप आया, थोड़ी देर से बहुत कुछ आते गए, है ना। फिर प्लेट लगता, हाँ खाना है, 1 2 3 4 5 के 5 कप्पे क्या हुए हैं, भरे हैं। फिर लगता खाना आया, आणि जर घरात ताटामध्ये काय, वाटीमध्ये करी आणि चपाती, दुसरं अजून काय नाही का, है की नाही? तसं झालंय आज प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल। प्रभू येशू ख्रिस्तासोबत अजून काहीतरी पाहिजे। काय पाहिजे? अच्छा मोबाईल चाहिए, है की नाही? म्हणजे लोक असं सेल्फी काढताना पुढे चालली, अरे कोणचा लिया, ते फॅड झालेले। मग मुद्दा पण तो पण मग अरे त्याचं विचारणं, मी पण पुढे जाऊन काय काढतो सेल्फी, इसका तो 30,000 का है, इसका तो 40,000 का है कि नहीं? ये जवानों को आदत पड़ चुकी है। सही बोलता हूं। हमको ऐसा लगता है इधर अगर एप्पल दिखाई देता है तो हमारा क्या है, स्टैंडर्ड है। यही एप्पल खा के हवाबाई गिर गई। एप्पल नहीं खाई थी पर बोला जाता है, है ना, बाइट भी है ना, हाँ बाइट भी है। जिसके पास है एप्पल इधर हाथ ऊपर करो, मेरे को हाथ देखने दो, एप्पल किसके पास है इधर, हाथ ऊपर करो। हाँ दो है, किसके पास है, दो है। एप्पल के बारे में एक बोलता हूं, ये एप्पल कंपनी को बनाने वाले की हिस्ट्री पता है? कौन है इसकी हिस्ट्री पता है? स्टीव जॉब्स। स्टीव जॉब हू लेफ्ट लॉर्ड जीसस क्राइस्ट। असा स्टीव जॉब ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलं, सोडलं। आणि तुम्ही काय करता, प्रभूला सोडलं तुम्ही, त्याचे प्रोडक्ट विकत। वी हॅव टू थिंक, आम्ही जे काही विकत घेतो त्याच्या मागे त्याचा आयडिओलॉजर कोण आहे हे समजणं गरजेचं आहे। तुम्हाला दुःख वाटेल, ही लेफ्ट क्राइस्ट, ही लेफ्ट ख्रिश्चनिटी, ही लेफ्ट बायबल, लेफ्ट एव्हरीथिंग। आता मी सांगू शकत नाही, रेकॉर्डिंग होत आहे, अभ्यास करा जाऊन, तुम्हाला कळल तो कोण झाला। और उसके बाद कभी आप एप्पल यूज नहीं करेंगे। मला बोलायचं काय है ना जवानों को, प्रभु यीशु मसीह के साथ कुछ तो भी क्या चाहिए, कंपनी चाहिए। सिर्फ यीशु रह के फायदा नहीं है। अच्छा मोबाइल, अच्छा बंगला, अच्छी कार। अब इवेंजलिस्ट के सामने प्रोफेसर इवेंजलिस्ट रॉजर इंगल्स, क्यों चाहिए प्रोफेसर? डॉक्टर रॉजर इंगल, डॉक्टर इवेंजलिस्ट रॉजर इंगल, क्यों चाहिए डॉक्टर? इज इवेंजलिस्ट नॉट द पावरफुल नेम? कुछ तो भी चाहिए। लोग देखेंगे, अरे डॉक्टर है, प्रोफेसर है, बोले तो इसका वचन कैसा रहेगा, लाइफ भारी रहेगी, कुछ भारी नहीं रहता है, ठीक है, खूप भारी। प्रभूने कशा लोकांचा उपयोग केला शास्त्रामध्ये बघा। अशिक्षित अनाडी होते हे शिष्य प्रिय, ना डिग्री, ना डॉक्टरेट, ना प्रोफेसर, ना कोणत्या जगाची पदवी होती, तरी जगाची काय केली, पालत केली। बिलीव्ह इन दॅट। परंतु जगाला सवय लागलेली आहे ख्रिस्तासोबत काहीतरी ऍडिशनल, फिर बोला हा फिर है ख्रिस्त है नाही। या घराकडे बघा, या घरामध्ये ख्रिस्ताची उपस्थिती आहे। द व्हेरी फर्स्ट पॉइंट, क्राइस्ट इज प्रेझेंट इन दॅट हाऊस। बाकी काही नाहीये। घरात जाऊन बघा, झुंबर नाहीये, अहो झोपायला बिछाना नाहीये, कपाट नाहीये, एसी नाहीये, काहीच नाहीये। तिथं फक्त एक गोष्ट आहे जे या सगळ्या गोष्टींना पुरून उरेल, कोण आहे? तो जर असला ना, बाकी काय नसलं तरी चालतं। आणि त्याची सवय करून घ्या। प्रभू फक्त तू असू दे। जुन्या काळातील लोक आपल्या घराची वस्तू काय करत होते, विकत होते। कशासाठी माहितीये का? सुवार्थ कुठं जाण्यासाठी, तुमच्या आणि माझ्यापर्यंत येण्यासाठी। ते रोज घराची वस्तू काय करत होते, विकत होते। हे सुवार्थेसाठी कसं राहील, हे शेवगावसाठी कसं राहील, किती भेटल हे विकल्यावर, एवढं भेटल, विकून टाका, काय गरज नाही आपल्याला।
आपण एका ह्याच्यावरती खाऊ शकतो, खाली बसू शकतो. हे किती आहे टेबल इथे विकून टाका, काय गरज नाही. खाली बसून करू शकतो, झोपून असं करू शकतो. एक 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 वस्तू जी गरजेची नाही काय केली, विकत गेले. कोणासाठी? म्हणून तर सुवार्ता तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचली. हमारा उलटा हो रहा है. एक 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 गोष्ट क्या हो रही है, आती जा रही. टीवी पहले इतना था, फिर इतना हो गया, फिर इतना हो गया, फिर इतना हो गया, फिर इतना हो गया, फिर इतना हो गया. बाइबल पहले इतना था, फिर इतना हो गया, फिर इतना हो गया, फिर इतना हो गया, फिर अभी इतना हो गया. अभी किचन में भी बाइबल. थँक्यू किरण. ही अवस्था आहे. आणि म्हणून तो ख्रिस्त आम्हाला आवडत नाही. त्याचे विचार आम्हाला जसं पोपट पंछी बोलतो ना, पटपट पटपट पट, तशी आराधना झालेली आहे. कारण ते ख्रिस्ताचं काही नाही घेतलंय. आणि आम्हाला काहीतरी पाहिजे, और एक कुछ तरी कंपनी. तुम्ही पृथ्वीवर, तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं जो मोल है, प्रेशियसनेस है, वो हम गमा रहे या जगाच्या छान छोटीमध्ये. या घरामध्ये ख्रिस्ताची समक्षता आहे. पहिला मुद्दा. कशी बरं त्याची समक्षता बघा त्या ठिकाणी. पहिला मुद्दा, तो आत आहे की बाहेर आहे? तो आत आहे, घरामध्ये आहे. इज नॉट आउटसाइड. बरं बाहेर कोण आहे मग? बाहेर तारा आहे. तारा कुठे आहे? तारा बाहेर आहे. तारा आतमध्ये आहे का? तारा आतमध्ये का बरं येऊ शकत नाही? तारा आतमध्ये. सिस्टर काय युथ सिस्टर का क्यों नहीं आ सकता है तारा अंदर? रेचल क्यों नहीं आ सकता है तारा अंदर? प्रभु यीशु मसीह अंदर है, तारा क्यों अंदर नहीं है? क्योंकि वो साइज में कैसा है, खूप बड़ा है. वो अंदर आ सकता है क्या? तो आतमध्ये येऊ शकत नाही. पण एक आतमध्ये येतो. कोण? प्रभू येशू ख्रिस्त. जो ताऱ्यापेक्षा कसा आहे? इतका मोठा आहे, इतका उंच आहे, इतका श्रेष्ठ आहे. तो झोपडी में रहता है. तो 10x10 खोलीमध्ये उपस्थित आहे. प्रिया त्याला मोठं 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 त्याच्यात नाही. प्रिया एका छोट्याशा घरामध्ये तारा आतमध्ये येऊ शकत नाही. ताऱ्याला प्रभूला भेटायचं आतमध्ये. तारा आतमध्ये येऊ शकत नाही. तारा बाहेर आहे, परंतु ताऱ्याला बनवणारा कुठे आहे? तो आतमध्ये. ही इज इनसाइड द हाऊस और वही हमको चाहिए. माझ्या घरामध्ये ख्रिस्ताची समक्षता खूप महत्वाची आहे. प्रियानो, आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. प्रभू ज्या ज्या घरामध्ये गेला त्याची उपस्थिती बघा. व्हेन ही वेंट इनसाइड व्हॉट हॅपन्ड. त्यावेळेस तो आतमध्ये गेला, काय झालं? जिथं मृत्यू होता तिथं काय झाला? तिथं जीवन आलं. प्रियानो, जिथं गंध होता, 4 दिवस झालेले ह्याला मरून काय सुटला असेल? दुर्गंध सुटला असेल. तिथं काय आला? तिथं सुगंध आला. ज्यावेळेस त्याच्या पायावर काय लावलं मरियेने? ते द्रव्य लावलं. दुर्गंध असणारं घर काय झालं? सुगंधित झालं. कारण तिथं कोण आहे? कारण तिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे. ह्याच्यावर विश्वास ठेवा. प्रियानो, ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या घरात, ख्रिस्ताची समक्षता आतमध्ये असते. प्रियानो, आम्हाला ताऱ्यांची गरज नाही आतमध्ये. प्रियानो, त्याला बाहेरच राहू द्या, कारण ख्रिस्त पुरेसा आहे. प्रियानो, परंतु ख्रिसमस मध्ये सगळे तारे आतमध्ये आणि प्रभू कुठं? प्रभू बाहेर आहे. प्रियानो, तारे काय दाखविते? तार हे दाखवते प्रियानो, प्रमोशन, उन्नती, स्टार्स. ये बोलते वाव, ताली बजाओ, बिर्याणी बनाओ, ये बनाओ. क्यों मिला? क्या मिला? स्टार्स मिल गए. अरे प्रभू कुठं आहे? प्रभू बद्दल कधी विचार करणार? तुला कधी स्टार्स भेटल प्रभूसाठी? बायबल मध्ये सांगितलेले, जो कशा प्रकारे एका अधर्म्याला धार्मिकतेकडे वळवितो, तो आकाशात चमकणाऱ्या कोणासारखा राहील? ताऱ्यांसारखा. आहे का तारे कळवा मंडळीमध्ये? ज्यावेळेस अंकल आंटीकडे पाहतो, हे टीम येते, त्यांना चलना आता नाही, बैठणं आता नाही, याते है. हे तारे आहेत खरे कळवा मंडळीचे. कुठे येतात? शेवगाव मध्ये. मुंबईची शान व शौकत सोडून तिथं सेवेला येते. तरुणांबद्दल काय रोज बोलते, दादा अभी आएंगे हम, दादा अभी आएंगे हम. मैं 2 साल से सुन रहा आएंगे. कोई दिखा तो नहीं उधर, पण तिथे एक आहे अमोल, तो येतो त्या ठिकाणी. सगळं सोडतो. असे तरुण माझे भेटणार, त्यासाठी प्रार्थना करा. विशेष करून माझी त्यासाठी खूप प्रार्थना आहे. असे तरुण इथं उभे राहिले पाहिजे. दे आर द स्टार्स फॉर क्राइस्ट. का? कारण जीवनामध्ये कोण आहे?
जीवनामध्ये ख्रिस्त आहे. इज इनसाइड. तो ज्यावेळेस आतमध्ये असतो दुर्गंध काय होतो, निघून जातो, सुगंध येतो प्रिया. बायबलमध्ये आम्ही वाचतो आम्ही ख्रिस्ताचे परिमळ असे आहोत प्रिया. एकाला मरण सूचक गंध आणि एकासाठी जीवन सूचक गंध असे तुम्ही आणि मी आहोत प्रिया. तो आतमध्ये आहे, तारा बाहेर आहे. जीवनात प्रमोशन नसतील, उन्नती नसतील, काय हरकत नाही, परंतु सेवा आहे. तेच बोलला अमोल, दादा मला भीती वाटते जर ऑफलाईन वरून जर ऑनलाईन झालं तर मला सगळं सोडायला लागेल. म्हणून असं कधी बोलू नकोस, अशी वेळ कधी येणार नाही. आणि जरी आली त्याच्यासाठी काय राहा, तयार राहा. त्यासाठी तयार राहा की जरी अशी आली परिस्थिती तरी मी सेवेला काय करणार नाही, सोडणार नाही. मला बोलायचं काय तुम्हाला, अशा स्टार्स साठी अनेक जण त्या स्टार्सच्या मागे पडलेले आहेत. अनेक जण स्टार्सच्या मागे पडलेले. ख्रिस्ताची सेवा अधुरी राहिली, अपुरी राहिली. लोक नाश पावत चाललेले. खूप मोठी जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे. तुम्हाला मला मराठी बोलता येतं, मराठी लोकांना समजण्याची गरज आहे. सुवार्थ प्रियानो, कोण जाईल, कोण वचन घेऊन जाईल. सगळे ताऱ्यांच्या मागे पडलेले. ख्रिस्त कुठे, ख्रिस्त आतमध्ये आहे. काय आतमध्ये, त्यावेळेस तो आतमध्ये असतो कशा प्रकारे तो दुर्गंध काढून सुगंध आणतो प्रियानो. ज्यावेळेस तो आतमध्ये असतो, उदाहरण बघा कुठे गेला तो. पेत्राची सासू आजारी पडली होती, काय झाला, प्रभू येशू ख्रिस्त लगेच कुठं आला, सभास्थानातून निघाल्यावर कुठं आला, पेत्राच्या घरी आला. घरामध्ये असणार आजारपण प्रभू काय करेल, दूर करल. विचार करा, त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि शब्दाचा दिवस आला आणि प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये गेला आणि लागलाच तिथून निघाल्यावर तो पेत्राच्या कुठे गेला, घरी गेला. याचा अर्थ काय, अहो त्याच्यासोबत पेत्र पण होता सभास्थानामध्ये. पेत्र कधी असा बोलला नाही, प्रभू माझी सासू आजारी आहे, प्रभू ती मारायला टेकलेली आहे, प्रभू माझी बायको, प्रभू म्हणून काय, प्रभू आज सभास्थानात येणार नाही, आज तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पेत्र तयार झाला प्रभू सोबत सभास्थानामध्ये जाण्यासाठी. त्याला माहित आहे कदाचित सासू मरण पावेल, कदाचित घरामध्ये मृत्यू राहील, परंतु प्रभूसाठी सभास्थानात गेला प्रियानो. प्रभू त्याच्यासोबत लागलाच परत आला. मार्काचं सुवर्तमानाचा पहिला अध्याय वाचा. वो घर में आया, तुरंत घर में आया. काय सांगितलेलं तिथं, आणि त्याने त्याच्या सासूवर काय केलं, असा त्याने काय केलं माहिती का, तिथं पूर्ण छाया घातली है ना. तिला हाताला हात दिला आणि तिला काय झालं, तिला उठवलं. वचन असं सांगतं की त्याने तिला स्पर्श केला, ती उठली आणि ती लगेच त्याची काय करू लागली, त्याची सेवा करू लागली. प्रभू येशू ख्रिस्त असा आहे. कशा प्रकारे आजारपणाला कशामध्ये बदलतो, सेवेमध्ये बदलतो. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो आतमध्ये आहे, तो कशा प्रकारे दुर्गंधला सुगंधामध्ये बदलतो. तो आतमध्ये आहे, मृत्यूला जीवनामध्ये बदलतो. तो आतमध्ये आहे, कशा प्रकारे अनेक गोष्टी होत जातात प्रियानो. आम्हाला माहित आहे त्या ठिकाणी काय झालेलं आहे. घरामध्ये ज्यावेळेस लुकाचं शुभवर्तमान 24व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, ज्यावेळेस ते दोन शिष्यांसोबत प्रभू येशू ख्रिस्त घरामध्ये आला, त्यांनी आपल्या हातामध्ये भाकर घेतली, मोडली. त्यावेळेस काय सांगितले, त्यांचे अंतःकरण जळाली असं सांगितलेलं आहे. त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. का, कारण त्यांनी कोणाला पाहिलं, त्यांनी ख्रिस्ताला पाहिलं. जर घरात ख्रिस्त आहे ना, कशाची अपेक्षा करू नका. इज मोर दॅन सफिशियंट गॉड. तो पुरेसा असणारा ख्रिस्त आहे प्रियानो. आहे का तो घरात, आहे का तुम्हाला प्रिय प्रियानो, तो आतमध्ये आहे. दुसरी गोष्ट, भरपूर मुद्दे परंतु वेळ चाललेले नाही तर म्हणतात एकाच मुद्द्याला आम्ही लय उशीर लावतो. ठीक आहे, दुसरा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बालक आपली आई हिच्या जवळ. तो फक्त आतमध्ये आहे एवढंच नाही, तो कुठे आहे, तो जवळ असणारा ख्रिस्त प्रियानो. ही इज ऑलवेज नियर. प्रभु दाखवून देते है, वो पास में रहता है, हमारे करीब रहता है, वो छोड़ता नहीं है हमको. कधी सोडणार नाही, तो कधीच अंतर देणार नाही. तो तिच्या जवळ आहे प्रियानो. प्रभू काय दाखवू इच्छित आहे, कदाचित जीवनामध्ये काही दुःख असतील, कदाचित जीवनामध्ये काय अशा परिस्थिती आल्या असतील, कदाचित पापामध्ये अडकलेला असेल, कदाचित हातामधून काही चूक होत असेल, कदाचित काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि असं वाटत असेल की प्रभूपासून मी कसा चाललोय, लांब लांब चाललोय, दूर दूर चाललोय. याचा अनुभव होत आहे का प्रियानो? प्रभूच्या जवळ या. कारण बायबल सांगतं त्याच्या जवळ या म्हणजे तो तुम्हा
जवळ येईल. त्याला जवळ राहायला आवडतं. किती जवळ राहतो बायबल मध्ये वाचा, आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो. तो अंतर ठेवत नाही, इतका जवळ असतो प्रियांनो. किती जवळ. त्या कबरेच्या ठिकाणी मरिया ज्यावेळेस रडत बसली होती त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मरिये तू का रडतेस? इतका जवळ येतो. किती जवळ आला. ते एम्माऊसच्या मार्गावर चालणारे 2 शिष्य तिथे सांगितलेले, त्यांच्या मनामध्ये संशय होता. प्रभू कुठे आला? त्यांच्या जवळ आला. काय झाले? संशयाचे सर्व गोष्टी काय झाले? निघून गेले. किती जवळ येतो. त्यावेळेस शद्रक, मेषक, अबेदनोगोला कुठे टाकण्यात आले? अग्नीच्या भट्टीत टाकल्या होते. तो कुठे? तो तिथं पण जवळ आहे. कोणी पाहिलं? राजाने पाहिलं. 3 इसम फिरताना दिसत आहेत, परंतु त्याच्यासोबत अजून एक मनुष्याच्या पुत्रासारखा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो. कुठं फिरत आहे? अहो, त्या दुःखामध्ये, त्या संकटामध्ये, त्या अग्नीच्या परिस्थितीमध्ये प्रियांनो प्रभू अगोदर तिथं आत आहे. मग तुम्ही म्हणतील हे तिघं बाहेर आले, पण प्रभू बाहेर आला का? प्रभू त्या ठिकाणी थांबलेला आहे. त्याला माहित आहे अजून त्याचे दास लोक येतील, त्याचे लोक येतील. तो त्यांच्यासाठी पण तिथं थांबलेला आहे. तो जवळ आहे प्रियांनो. मग ज्यावेळेस तो बाहेर येतो, तो कसा येतो? तो बाहेर आला. कसा बाहेर आला? अहो, कधी विचार केला का? प्रकटीकरणाचं पुस्तक काढा, त्याचा अध्याय 1 आणि त्याचं वचन 7. आम्ही आताच बंधूने आमच्यासाठी ते वचन वाचलं. पहिला अध्याय आणि त्याचं 15वं वचन असं सांगितलेलं आहे, त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या. अहो, तो तिथंच आहे अजून. तो वाट पाहते, त्याचा दास, त्याचे लोक त्या अनुभवातून जातील. तो तिथंच आहे. आणि एक दिवस येणार आहे त्या भट्टीतून. तो कुठे येणार? बाहेर येणार. आणि काय सांगितलेले? त्याचे पाय कसे आहेत? तिथं त्या ठिकाणी असं वर्णन केलेले प्रियांनो, की त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळ्यासारखे होते. हा आमचा प्रभू आहे. तो घरामध्ये आहे. आम्ही पाहिलं घरामध्ये 2 गोष्टी. तो आतमध्ये आहे. दुसरी गोष्ट तो जवळ आहे प्रियांनो. तिसरी गोष्ट बघा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई हिच्या जवळ असलेला त्यांनी काय लिहिले तिथं? त्यांनी पाहिला. त्याचा अर्थ काय? घरामध्ये कोण दिसतो? घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दिसतो प्रिया. इज विजिबल इन द हाऊस. ख्रिस्ताची समक्षता घरामध्ये असणं याचा अर्थ काय? तो आतमध्ये आहे. दुसरी गोष्ट तो जवळ आहे. तिसरी गोष्ट घरामध्ये तो दिसतो. इज विजिबल. बाकी काही दिसत नाही. हे प्रभूचं घर आहे प्रिया, जे तुमच्या आणि माझ्या समोर प्रभू ठेवू इच्छित आहे. किती अद्भुत हे घर आहे. अजून भरपूर गोष्टी. तो दिसतो. माझ्या घरामधून आज ख्रिस्त आणि ख्रिस्ताची प्रार्थना बाहेर जात आहे का? माझ्या घरातून आज गीत बाहेर जात आहेत का? रात्री एक वेळेस असंच झालं. औरंगाबाद मध्ये काही वेळासाठी रात्री एका कुटुंबाच्या घराच्या जवळून जात होतो. 12 वाजले. टीव्हीचा आवाज काय होता? चालूच होता. इतक्या जोराने आवाज होता. उद्या रविवार आहे, हे कधी तयारी कर. रात्रभर 12, 12:30 वाजेपर्यंत टीव्ही काय असतो? चालू असतो. आता सवय लागली. त्याच्या समोर डुलक्या मारून काय करतात? झोपतात. कधी प्रभूसाठी तयारी करणार? बघा ह्या ठिकाणी घरामध्ये कोण दिसलेला आहे? फक्त प्रभू येशू ख्रिस्त. त्या घरामधून ख्रिस्ताचे गाणे, ख्रिस्ताचं प्रार्थना, ख्रिस्ताचं अस्तित्व लोकांपर्यंत पोहोचतं. लोक येतील आजूबाजूचे तुमच्याकडे. काय येतील? अरे आमच्या जीवनामध्ये दुःख, या घरामध्ये जाऊया, प्रार्थनेचं काय देऊया? विषय देऊया. अरे ह्याच्याच घरात भांडणं आहे, आपण काय जावं? भांडणाची आवाज माझ्या घराच्या बाहेरून निघत आहे का? दुःखाची गोष्ट आहे. असं होतं प्रिया. आम्ही पहिला मुद्दा पाहिला, ख्रिस्ताची समक्षता असणार घर आहे. अभी प्रभू येशू मसीह रहता है उस घर में. दुसरी गोष्ट, कसं आहे बरं हे घर? हे घर सर्व खोट्या धार्मिकतेपासून काय केलेलं आहे? लपवलेलं आहे. लक्ष द्या. पुन्हा एकदा सांग, जगाच्या सर्व खोटारडेपणापासून, खोट्या उपसकांपासून हे घर काय केलेलं आहे? इट इज हिडन. राजाला भेटलं का ते घर? राजाला नाही भेट. तो शोधू बी शकत नाही राजा. राजा फक्त नावाला आहे तो राजा, आहे की नाही? त्याला ज्यावेळेस कळालं अरे हे ज्ञानी लोक माझ्याकडे आलेले आहेत, त्यांनी त्याला सांगितलं आम्हाला तारा दिसला. एखादा राजा असला असता तो माडीवर गेला असता. काय पाहायला? तारा पाहायला. पण त्याला ताऱ्यांचा बी अभ्यास येत नाही.
बरं एवढंच नाही, त्यांनी त्या ह्यांना बोलवलं, याजक आणि कोणाला, हा बरं त्यांनी बायबल उघडून त्यांना दाखवलं, नियमशास्त्र उघडून त्यांना दाखवलं, ती बी भाषा ह्याला समजत नाही. कसा राज आहे, ना ह्याला वरचं चित्र समजतंय, ना ह्याला खालचं चित्र समजतंय. जगाच्या सर्व अशा खोट्या उपसकांपासून, जगाच्या सर्व ह्या गुंतागुंतीपासून हे घर कसं आहे, सुरक्षित आहे. सुरक्षित किंवा प्रभूने लपवून ठेवलेलं आहे. मला काय सांगायचं, तुमच्या माझ्या घराला देवाने जगाच्या सर्व सणासुदीपासून काय केलेलं आहे, लपवलेलं आहे. प्रभू नाही येतील. जगाचे ख्रिश्चन लोक आज ख्रिसमस साजरा करत आहे, तिथं प्रभू, तिथं दुसराच कोणतरी कार्टून नाचायला लागलाय है ना. तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुमच्या मनाला धास्ती बसल. ते माहितीये कोणाचं चित्र आहे, सांता क्लॉस है ना. ते हुबेहूब देव जो पित्याचं काय करतात माहिती का, नक्कल करतात. बायबल मध्ये सांगितलेले कशा प्रकारे देवाची नक्कल करत आहे. तो कसा आहे, तो कसे त्याचे दाढी कशी आहे, पांढरी शुभ्र आहे की नाही, त्याचे कसे आहेत केस, कसे आहेत बर्फासारखे, सगळं हे त्याची नक्कल केलेली आहे. आणि काय घेऊन नाचतो तो, चॉकलेट घेऊन. बायबल मध्ये नाहीच आहे तो. या सर्व खोटारड्या धार्मिकतेपासून तुमचं माझं घर कोण वाचवतो, देव वाचवतो. आणि दुःखाची गोष्ट वाटते ज्यावेळेस ब्रदरन म्हणणारे विश्वासणारे रात्री कॅरल पार्टीला जातात. दुःख होत आहे का असं कोणी, आम्हाला त्यांना जाग करणं गरजेचं आहे. का जाग करणं गरजेचं आहे, कारण कोणतरी एक खोटा घुसलेला आहे जो काय करत आहे, ज्याला वचनाची माहिती नाहीये आणि अशा प्रकारे खोटं शिक्षण कुठं देत आहे, मंडळीमध्ये देत आहे. तुम्हाला मला जागृत राहण्याची गरज आहे. कसं हे घर जगाच्या सर्व खोटारड्या आराधकांपासून, जगाच्या सर्व असणाऱ्या रूढी परंपरेपासून, जगाच्या सर्व असणाऱ्या सणासुदीपासून तुम्हाला आम्हाला तुमच्या माझ्या घराला देवाने काय केलेलं आहे, लपवून ठेवलेलं आहे. राजाला भेटलं नाही, फक्त राजालाच नाही प्रियांनो, त्या याचकांना पण भेटले. कोणाचे याजकांना प्रजा झालेले बघा तिथं 3ऱ्या वचनामध्ये, हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्या बरोबर सर्व यरुशलेम काय झाले, घाबरून गेले. बघा तिथं काय, हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्या बरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले. 4थं वचन, आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक, कोणाचे, आता देवाचे आहेत का हे कोणाचे झाले, प्रजेचे झाले, देवाचे नाहीयेत. देवाची भाषा समजू शकत नाही, देवाचं शिक्षण समजू शकत नाही, म्हणून कोणाचे झाले. आता तीच गडबड आहे सगळीकडे. सगळे ख्रिस्ती समाजामध्ये, म्हटलेल्या ख्रिस्ती समाजामध्ये हीच गडबड आहे. जे पालक आहे, वर्गगण आहे, शिक्षक आहे, सुवार्थिक आहे, कोणाचे झाले, जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली इव्हॅन्जलिस्ट. कुठून आणले काय, फॅमिली डॉक्टर आहे की नाही, फॅमिली शेतकरी. आता इव्हॅन्जलिस्ट पण कसा बाहेर, फॅमिली इव्हॅन्जलिस्ट. म्हणजे कोणासाठी इव्हॅन्जलिस्ट करत, फक्त कुटुंबात. तेच झालेले पालक वर्ग, वाटून दिलेले त्यांना. ते वाढदिवसाला जाते, ते कशाला जातात, घर भरणीला जातात, ते लग्नाला जातात है ना. सगळ्यांना बोलवतात त्यांच्या, एका गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये राहतात. ते सगळे दिवसभर भांडणं ऐकतो तो पाळत करतात, तरी एक शब्दाने काय बोलत नाही. आणि मग तिथं जाऊन त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या काय करतो, प्रार्थना करतो. इतकी चांगली त्याची साक्ष सांगतो, रोज कुटुंब भांडत आहे. खोट्या धार्मिकतेपासून, लबाड माणसांपासून परमेश्वर आमच्या घराला काय करतो, लपवितो. मला बोलायचं काय, जर प्रभूने आम्हाला वेगळं केलेलं आहे, हम जानबूझ के न जाए वापस उसको. आम्हाला वेगळं कोण करतो, गॉड सेपरेट्स बिलीवर्स. परमेश्वर आम्हाला काय करतो, वेगळं करतो. फिर से जाके हात मिलाव मत. खानचं कुटुंब आहे ना ब्रदर, फॅमिली आहे ना ब्रदर, करायलाच लागतं ना ब्रदर, असंच असतं ना, हळदीच आहे ना, आणि हेच आहे ना, आणि तेच आहे ना, सगळे गडबडून जातात. जर देवाने तुम्हाला वेगळं केलेलं आहे, प्रेज गॉड फॉर दॅट. प्रभू तुझे आभार मानतो, ते काही म्हणू दे, परंतु देव माझ्याबद्दल काय देतो, चांगली साक्ष. मी वेगळा नाही झालोय, ही देवाची करणी आहे की त्याने आम्हाला या सगळ्या जगाच्या संप्रदायांपासून काय केलेलं आहे, वेगळं ठेवलेले प्रिय. आणि हे फक्त प्रभूच्या हातून घडतं, ही प्रभूची करणी आहे. आम्ही काय म्हणतो, जाऊ. आम्ही 2 महत्व गोष्टी या घराबद्दल पाहिजे. पहिली गोष्ट, या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची काय आहे, समक्षता.
दुसरी गोष्ट आम्ही पाहिली कशा प्रकारे ह्या घराला देवाने खोटारड्या धार्मिकतेपासून, जगाच्या सणासुदीपासून काय केलेले आहे, ते लपून ठेवलेले आहे. तिथं राजा आहे तो तयार नाही, प्रजेचे याजक आहेत ते तयार नाहीत, ते आळशी आहेत, घाबरलेले आहेत ते प्रियाने, ते प्रभूला शोधू शकत. तिसरा मुद्दा त्या ठिकाणी काय दिलेले, देवाने ह्या घराला राजवाड्याच्या सगळ्या सुखसुविधींपासून कसं केलेले, वेगळं ठेवले. राजवाड्यात काय आहे, सर्व सुख सुविधा आहे. या घरामध्ये काय, काहीच नाही. या घरामध्ये सुख सुविधा आहे, काहीच नाही. या घरामध्ये फक्त एकच आहे जो सुख सुविधांपेक्षा कसा आहे, खूप मोठा आहे. राजास जी महाली सौके मिळाली, ही सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. ऐकली असेल तुम्ही ही पोयम ऐकली असेल ना, राजास जी महाली सौके मला मिळाली, ही सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. सूर्य चंद्र तारे नक्षत्र भरपूर आहे त्याच्यामध्ये. या सर्व गोष्टी कुठं प्राप्त झाल्या, या झोपडीत माझ्या. कारण झोपडीत कोण आहे, अहो माझा प्रभू आहे. तीची गोष्ट त्या ठिकाणी आम्ही पाहतो, राजवाड्याच्या सर्व सुख सुविधेपासून या घराला देवाने काय केलेलं आहे, लपवून ठेवलेलं किंवा दूर ठेवलेलं आहे. प्रभूला जगाच्या भौतिक गोष्टींमध्ये आनंद नाही प्रिया, तर आत्मिक गोष्टींचा दर्जा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वाढवायचा आहे प्रिया. पेत्र तेच म्हणाला. पेत्र काय म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काहीच नाहीये, काय आहे, जे आहे ते मी तुला देतो. नासुरी ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालू ना. काय होतं पेत्राकडे, पेत्राकडे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं नाव होतं. ना सोनं ना रुपये ना चांदी प्रिया. तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल असं घर असण्यास प्रभू तुमचं आणि माझं सांगितलं. कसं हे घर, पहिली गोष्ट या घरामध्ये प्रभूची उपस्थिती आहे. दुसरी गोष्ट कसं आहे हे घर, हे घर सर्व खोट्या संदेशांपासून, खोट्या संप्रदायांपासून, लबाड सर्व सणासुदीपासून काय केलेलं आहे, लपवून ठेवलेलं आहे. प्लीज परत त्याच्यात जाऊ नका विश्वासणाऱ्यांनो. तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, राजवाड्याच्या सर्व सुख सुविधेपासून हे घर कसं आहे, काहीच नाही. म्हणून त्याच्या माग पडत बसू, काय खायचं, काय प्यायचं, काय पांघरायचं ह्याच्याबद्दल चिंता करत बसू नको. तुझ्या आयुष्याची दोरी वाढवण्यास तू समर्थ नाहीस. का बरं चिंता करत बसतो. सगळेच टॉपिक निघला प्रशांत के बारे में. काल प्रशांत अवतर बोलले वो परेशान रहता. आम्ही सकाळी म्हणलो बरोबर जरुरी आहे परेशान होणार, परंतु प्रभूचं वचन सांगतो परेशान हो मत, चिंता करू नको, कारण तुझी चिंता कोणावर टाक, मी उचलण्यास काय आहे, समर्थ आहे का इथं चिंतित तुम्ही प्रभू करता. प्रभू म्हणतो का छोट्या छोट्या गोष्टीबद्दल मार्थेला म्हणला, तो काय म्हणला, दगदग करतेस छोट्या छोट्या गोष्टीबद्दल, परंतु जे अगत्याचं आहे ते गरजेचं काय, त्याच्या चरणामध्ये बसून काय करतेचं वचन. आम्ही 3 गोष्टी पाहिल्या. चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची त्या ठिकाणी सांगितलेली आहे, या घरामध्ये आराधना आहे. काय आहे, आराधना सुरू आहे. कशी आराधना सुरू आहे, 1 मिनिट लक्ष द्या. कोण आहे या घरामध्ये, कसे आलेले त्या घरामध्ये, कसे पाहिजे आराधक घरामध्ये. आज घर आराधनेचं ठिकाण पाहिजे, वेअर द पीपल ऑफ द हाऊस शुड एन्जॉय वर्शिप. जर मला गिटार वाजवता येते, बापाने हातात गिटार घ्यावी. जर आईला गाणं गाता येतं, आईने गाणं गावं. लेकरं पाहतील माझा बाप गिटार वाजवतो, माझी आई गाणं गाती, ते शिकतील. दॅट इज द रिअल वर्शिप प्रियानो. याचा अर्थ आहे की मला मेरे को गिटार बजाना नहीं आती, मैं क्या बजाऊ, हे मी बोलू इच्छित नाही. मला सांगायचं काय, मेक युअर वर्शिप, तुमची आराधना घरामध्ये असणारी ती आयशासारखी, झोपल्यासारखी अशी असू देऊ नका प्रियानो. लेकरं आमच्या प्रत्येक गोष्टीकडे काय करतात, पाहत असतात. अनेक वेळेस आमच्याबद्दल पण त्या गोष्टी घडतात. बघा या घरामध्ये आराधना करणारे कसे आहेत, आळशी नाहीयेत, झोपलेले नाहीयेत. कोण आलेले या घरामध्ये, ज्ञानवंत लोक आलेले आहेत. घराची आराधना कशी आराधना केली पाहिजे. आराधनेमध्ये काय काय गोष्टी आहे, सकाळी श्रीवल बंधूंनी त्यांच्या हाताबद्दल सांगितलं. आराधनेसाठी कशाची गरज आहे, तयारीची गरज आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आराधनेमध्ये आम्हाला प्रवास पाहायला मिळतो. काय आहे,
प्रवास. या लोकांनी किती लांबचा प्रवास करून कुठे आले? प्रभूला धन्यवाद देण्यासाठी आले. किती लांबचा प्रवास आहे, बापरे. किती वर्षाचा प्रवास होता माहिती? 2 वर्ष. किती वर्ष? 2 इयर्स. 2 वर्ष काय करत होते फक्त? बस. किती तयारी केली असं है ना. ह्यांचे पाय कुठं लागलेले? ख्रिस्ताकडे लागलेले. काय तयारी, किती लांबचा प्रवास आहे. काय सोडलेले? आपलं घर सोडलं. बायबलमध्ये वर्शिप हा शब्द, आराधना हा शब्द सर्वात पहिले कुठे आलाय? उत्पत्तीचा कोणता अध्याय? उत्पत्ती ह्याचा 24वा अध्याय आम्हाला पाहायला मिळतं. 22व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस कशा प्रकारे अब्राहम एलियाजरला सांगतो, किंवा ज्याचं नाव माहित नाही त्याला सांगतो, माझ्या मुलासाठी काय बघ? नवरी बघ, एक वधू बघ. तो निघाला त्या ठिकाणी आणि तिथं असं सांगलेले, त्यावेळेस त्याची इच्छा पूर्ण झाली. त्याने लवून परमेश्वराची काय केली? दॅट इज द फर्स्ट मेन्शन ऑफ वर्शिप इन जेनेसिस. याचा अर्थ काय? वर्शिप मध्ये नेहमी एक प्रवास आहे. काय आहे? नेहमी एक प्रवास. आम्हाला प्रवास करणं गरजेचं आहे प्रिया. हे किती लांबचा प्रवास करून आलेले. यांचे पाय दाखवतात कोणासाठी? प्रभूसाठी आहे. आता एक गोष्ट सांग, फक्त पाय नाही, त्यांचे डोळे कुठे लागले? प्रभूकडे लागले. प्रभूच्या अगोदर कुठे लागले? ताऱ्याकडे. तर तारा खाली असतो तो वर, म्हणजे लक्ष कुठे? आराधना करणाऱ्यांचं लक्ष कुठं पाहिजे? आणि जर राहिलं काही आराधना करायला जमणार, प्रभूकडे चित्त लावा. विवल बंधूंनी जसं सांगितलं 5 मिनिटं 4 मिनिटं एक विषय जर प्रभू बोलला असेल तरच समोर, तर प्लीज येऊ नका. बायबलमध्ये सांगितलेले राजा पुढे येण्यासाठी संभाळ, हाय घाई करू नकोस, कारण तू कोणासमोर उभा आहे? राजाच्या समोर उभा आहे ना. भगणं तुटलेलं अनुतप्त हृदय जर प्रभू खरोखरच बोलला असेल तरच आपल्या, तरच उभं राहा प्रिया. आणि ती आराधना बरोबर दुसऱ्यांच्या काळजापर्यंत पोहोचत द्या. खरं सांगतो तुम्हाला, ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रभूने शिकवली. त्यांचं लक्ष, त्यांचे डोळे कुठे? त्यांचे डोळे त्या ताऱ्याकडे लागले, टीव्हीकडे नाही. पुरा 1 वाजेपर्यंत टीव्ही पाहत बसतो. मग आता बायबल सकाळी इथं येऊन चालत बसतो. आता उत्पत्ती, निर्गम, प्रकटीकरणापर्यंत पुरं पाठी घेतो. एक पण मुद्दा आणि शब्द स्पर्श होत नाही. उत्पत्तीपासून प्रकटीकरणामध्ये पूर्ण प्रभू नक्कीच आहे, पण तुला कोणत्या विषयामध्ये प्रभू काय झालेला आहे? बोललेला आहे तर झूट. दुसऱ्याच्या प्रभूच्या आराधनेमध्ये काय करू नकोस? गडबड करू नकोस, है ना. दुसरे आहेत ते तयार होऊन आलेले आहेत, त्याला चान्स दे, त्याला मौका दे. काय त्यांनी जो मुद्दा समोर ठेवलेला आहे, आम्हाला आश्चर्य वाटतं अनेक वेळेस तेच मुद्दे आमचे पण असतात. आम्ही देवाला काय देतो? धन्यवाद. आपले डोळे कुठे लावा? वर लावा. तारे खाली नसतात. तारे कुठे असतात? तारे. बघा यांचा प्रवास कधी. तारा कुठे दिसतो? कधी दिसतो? सकाळी दिसतो का रात्री? रात्री दिसतो ना. मग यांनी प्रवास कधी सुरू केला असेल? रात्रीचा प्रवास करत होते. जसा दिवस आला तसे काय करत होते? जसा तारा दिसला तसा प्रवास सुरू. बघा रात्रीचं काळ, रात्री. याचा अर्थ काय? ज्यावेळेस प्रभू तुमच्या जीवनामध्ये रात्र आणतो, तयारी करा. कशाची तयारी करा? देवाच्या वचनाची तयारी करा. शनिवारचा रात्र, शुक्रवारचा रात्र, पूर्ण दिवस. IT कंपनीमध्ये लोक दिवसभर काम करतात. डोंट लिव्ह द नाईट. रात्र सोडू नका. 1 तास, 1.5 तास, अर्धा तास वचनासोबत घालवा. प्रभू बोलेल. रात्रीचे प्रवास करायचे. किती कठीण आहे प्रिया. यांचे पाय प्रभूकडे लागलेले, यांचे डोळे वर प्रभूकडे लागलेले. आम्ही हातांबद्दल पाहिले, है ना. हातांनी काय केलं? त्यांनी आपल्या थैल्या काय केल्या? सोडल्या. याचा अर्थ हातांनी ते पॅक पण केल्या होत्या, है ना. दॅट मीन्स आवर वर्शिप शुड बी प्रिपेअर्ड वर्शिप. तयार केलेली काय असावी? आराधना असावी. आमचे हात त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुढे आम्हाला पाहायला भेटतं त्यांचं मुख. काय निघालं मुखातून? काय जमीन आहे, काय उस लागले, काय मक्का आहे की नाही. 2 वर्ष प्रवास करत होते. हे काही शब्दांचा उल्लेख नाही. काय शब्द लिहिलेत? यहुद्यांचा राजा जन्मास येणार आहे तो. बाकी काहीच विषय नाही. काय आराधना आहे?
बाकी काही नाही, ही जमीन घेऊ का, हे घेऊ का, ते काहीच नाही. एकच विषय काय, यहुद्यांचा राजा जन्मास येणार आहे. तो पुढे लय पैसेवाले होते लोक, अख्खा यहुदा आरामात विकत घेऊ शकले असते. ते घ्यायला नाही आले. ते कोणाला घ्यायला आले? ते ख्रिस्ताला, राजाला भेटायला आले. त्यांचं मुख, त्यांचे हात, त्यांचे पाय, त्यांचे डोळे कोणाकडे लागले? ख्रिस्ताला. त्याला आराधना म्हणतात. When our eyes, our hands, our feet, everything, our mouth is focused on Christ, आराधना बोलते. मग शेवटी एक गोष्ट राहील, काय माहितीये का? डोकं. कुठे डोकं त्यांचं? अहो तिथं सांगितलं, त्यांनी ज्यावेळेस त्याला पाहिलं त्यांनी काय केलं? कुठे मस्त खाली वर उचकतच नाही. आम्हाला फुलपीठ भेटलं असं होतंय है ना. प्रभू समोर नेहमी आम्ही कसे राहू? उपडे राहू. आवर हेड शुड बी डाऊन ऑलवेज है ना. तुटलेलं मन प्रभू कधीच तुच्छ मानत नाही. काय घर आहे? आम्ही 4 गोष्टी पाहिल्या 5 मिनिटं. किती गोष्टी पाहिल्या? पहिली गोष्ट सांगा कोणती आहे? घरामध्ये काय आहे? प्रभूची समक्षता आहे. त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं प्रभू कुठं आहे? प्रभू कुठं आहे? सबळ. प्रभू कसा आहे? है ना. व्हिजिबल म्हणजे जाता क्षणी कोण दिसला? प्रभू दिसला. दुसरा मुद्दा आम्ही पाहिला. कोणता पाहिला? असं घर जे जगाच्या सर्व कशापासून वेगळं केलेलं आहे है ना. खोट्या आराधकांपासून, खोट्या सर्व असणाऱ्या गोष्टींपासून घराला काय केलेलं आहे? लपवून ठेवलेलं आहे. तिसरी गोष्ट, कसं आहे घर? सुख सुविधेपासून काय केलेलं आहे? या घराला दूर ठेवलं. काय मखमलीचा बिछाना नाही, काही नाही, काही नाही, सगळ्यांपासून दूर आहे. चौथी गोष्ट काय पाहिजे? घरामध्ये काय सुरू आहे? आराधना सुरू आहे. कशी आराधना करत आहेत बघा त्या ठिकाणी. आम्ही त्या गोष्टी पाहिल्या. 5वी आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये का? या घराला ज्यावेळेस आराधना व्यवस्थित असते त्यावेळेस या घराला प्रभू वेळोवेळी काय देतो माहितीये का? वेळोवेळी मार्गदर्शन करतो. मार्गदर्शन भेटलं. कोणाला मार्गदर्शन भेटलं? बघा ज्यावेळेस ते त्या ठिकाणी येऊन थांबले मागी लोक, तिथं काय सांगितलेलं आहे? कोणत्या वाटेने जायचं आहे? अगोदर ताऱ्याने मार्ग दाखवला, आता कोण मार्ग दाखवते? आता प्रभू दाखवते. आता ताऱ्याची गरज नाहीये. नाही तर आला असता तारा, चला आता तारा दुसरा नाही, आता तारा नाही येणार. आता कोण येणार आहे? आता स्वतः देवाने मार्गदर्शन केलेले. चल मी तुला ती वाट दाखवतो. याचा अर्थ आहे प्रियानो 100% यांच्या पुढे देवदूत होते. प्रिया खरं सांगतो तुम्हाला, आता तारा नाहीये, आता कोण आहे? आता देव स्वतः. त्या वाटेने जाऊ नका, दुसऱ्या वाटेने जा. प्रभू वाटेने घेऊन गेला. प्रिया त्यावेळेस आराधना करणारे घरामध्ये व्यवस्थित आराधना करतात. प्रभू त्यांना योग्य काय करतो? मार्गदर्शन करतो. ते भुचकाळ्यात पडत नाही. काय करू काय नाही करू. काउन्सिलर कर जातात, वकील कर जातात, ह्याच्या कर जातात. नुसते परेशान असतात आई वडील. कारण कुठं बसत नाही? प्रभूच्या समोर बसत नाही. प्रभू पवित्र शास्त्रातून योग्य काय करतो? योग्य मार्गदर्शन करतो. प्रभू स्वतः कशा प्रकारे काय करतो? त्या घराला मार्गदर्शन करतो. फक्त त्यालाच नाही, प्रभूने त्या घरामध्ये अजून कोणाला मार्गदर्शन केले? योसेफाला मार्गदर्शन है ना. उठ बाळ आणि त्याची आई, हिला घेऊन कुठं जा. त्याला मार्गदर्शन आहे. बघा या घराला देव बरोबर काय देतो? मार्गदर्शन देतो. 6वी गोष्ट, या घराला विशेष करून प्रभू सैतानाच्या सर्व आक्रमणापासून सुरक्षित ठेवतो. सगळेजण उठले, त्या घराला शोधायला लागले, त्या बाळाला शोधायला लागले. आता ह्याचा काय करायचा आहे? वध करायचा आहे, मारून टाकायचं आहे. प्रभूने त्या घराला काय केलं? सुरक्षित केलं. बघा किती गोष्टी आम्ही पाहिल्या. भरपूर गोष्टी आहेत प्रियांनो. आणि शेवटली आणि सर्वात महत्वाची गोष्ट है ना, हे घर किरायाचं होतं. कशाचं होतं? स्वतःच होतं का? हे घर किरायाचं होतं. किराया म्हणजे आम्ही या देशामध्ये कसे आहोत? उपरी आहोत, परदेशी आहोत, रहिवासी आहोत. है की नाही? किती सुंदर प्रभू येशू ख्रिस्ताचं घर. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आम्हाला या घराबद्दल इतक्या सगळ्या गोष्टी सांगत आहे. प्रिया आमचं घर कसं आहे? आम्ही ह्या जगामध्ये परमनंट आलेलो आहोत की टेम्पररी? पण असं करतो 25 साल की जमा पूंजी है, कुछ भी नहीं, वो सब लेके जाने वाला है. कौन? सगळे घेऊन जाणार आहे. 25 साल कितना हो गया? 25 साल
60% से मिला, 70% से मिला, 80% तक मिला। प्रभु को कितना टक्का दिया, हे विचार करण्यास प्रभू सांगितलं। आम्ही प्रभूच्या घराबद्दल बोलतो, माझ्या घरामध्ये प्रभूची समक्षता आहे, प्रभू माझ्या घरामध्ये आहे। या सर्व विचारांच्या द्वारे प्रभू विशेष करून जे नवीन या ठिकाणी आलेले आहेत, माझ्या घरामध्ये प्रभू आहे का, माझ्या जीवनामध्ये प्रभू आहे का? जर प्रभू असेल तर कशा प्रकारे त्या घराला प्रभू काय करेल? त्या घराला प्रभू जगाच्या सर्व मूर्ती पूजेपासून काय करतो? दूर ठेवतो। ज्या घरामध्ये प्रभू असतो त्या घरामध्ये उपासना असते, आराधना असते। ज्या घरामध्ये प्रभू असतो त्या घरामध्ये प्रभू मार्गदर्शन देतो। ज्या घरामध्ये प्रभू असतो त्या घराला प्रभू संरक्षण देतो। जगाच्या शत्रूंपासून, सैतानाच्या हल्ल्यांपासून प्रभू त्या घराला वाचवतो। प्रियानो, पाचवी गोष्ट, ज्या घरामध्ये प्रभू असतो है ना, हे घर परमनंट नसतं। कसं असतं? ते टेम्पररी असतं। आम्ही सगळे टेम्पररी आहोत या जगामध्ये, स्थायिक नाही, थोडा वेळ आहे, यात्रेकरू आहे। या वचनाच्या द्वारे येणाऱ्या दिवसांमध्ये असं घर असण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो।